मित्रांनो, होळीच्या दिवशी तुमच्या मुलाबाळांवरून ओवाळा ही वस्तू. मुलांची प्रगती होईल आणि मुलांवरचे सर्व संकटे, सर्व दुःख आणि सर्व अडचणी दूर होतील. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, यावर्षी होळी 24 मार्च रविवारच्या दिवशी आहे. 24 मार्चच्या दिवशी होळिका दहन होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी धुळीवंदनाचा कार्यक्रम असणार आहे. मित्रांनो, होळीचा सण हा अगदी पवित्र, पावन आणि सगळ्यात मोठा सण मानला जातो. मित्रांनो, होळीच्या दिवशी जेव्हा होळी पेटवली जाते त्यावेळेस तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला एक वस्तू आणून तुमच्या मुलाबाळांवरून ती वस्तू ओवाळायची आहे. तुमचे मुलं मोठी असतील, छोटी असतील, लहान बाळ असेल तरी तुम्ही ओवाळू शकतात. हां, मुलं यासाठी तुमच्या जवळ हवीत. मुलं लांब असतील तर मग तुम्ही ते उपाय करू शकत नाही. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला होळी पेटण्याच्या आधी ही वस्तू तुमच्या मुलाबाळांवरून ओवाळायची आहे. आता ही वस्तू कोणती? तर ही वस्तू आहे काळी तीळ. हो मित्रांनो, तुम्हाला 10-20 रुपयाची काळी तीळ आणायची आहे. काळ्या रंगाची तीळ. काळी तीळ आणल्यानंतर महिलांनी आपल्या उजव्या हाताच्या मूठभर ती तीळ आपल्या हातात घ्यायची आहे. मूठ भरून उजव्या हातात ती तीळ घ्यायची आहे आणि मुलांना खाली बसवायचं, जमिनीवर बसवायचं. आणि जर 2 मुलं असतील तर तीच तीळ आधी पहिल्या मुलावरून ओवाळून घ्यायची, नंतर दुसऱ्या मुलावरून ओवाळून घ्यायची आणि एका कागदात बांधून घ्यायची. आणि नंतर जेव्हा होळी पेटेल तेव्हा त्या होळीत जाऊन पूजा वगैरे करून ती तीळ होळीच्या अग्नीत टाकून द्यायची. याने मुलांवरील सर्व संकट, सर्व अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी सगळं काही दूर होईल, त्यांचे रक्षण होईल, त्यांची प्रगती होईल. तर नक्की हा उपाय आईने केला तरी चालेल, म्हणजे ती तीळ आईने ओवाळली तरी चालेल किंवा वडिलांनी ओवाळली तरी चालेल. फक्त उपाय नक्की करा, लाभ नक्की होईल. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.